शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपत नाहीये। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधावेळी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारने केलेला आहे, तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे। बघूया। शिवरायांच्या वाघनखांवरून संभ्रम कायम। अफझल खान वधासाठीची वाघनख, सरकारचा दावा। प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत लंडनच्या म्युझियम मधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख साताऱ्यात आणली। गेल्या 19 जुलैला समारंभपूर्वक वाघनख प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात पार पडलं। अफझल खानाच्या वधासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनख वापरली होती असा दावा मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला। शिवरायांनी संपवला अफझल खान आणि ही वाघनख म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान। आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो। तो क्षण अखेर आला आणि वाघनखांचं दर्शन झालं। ज्या 49 ग्रॅमच्या वाघनखांनी या अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याच्या दृष्ट विचार पोटातून बाहेर काढण्याचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्या वाघनखाचे दाखले देण्यात आले। आणि ते दाखले देत काही लोकांनी फोटो दिलेत, काहींनी जुन्या वर्तमानपत्राची कात्रणे दिली। जे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये गेले होते त्यांनी तेव्हाचे फोटो ते दंडवत करणारे पाठवले। मात्र वाघनख प्रदर्शनात लावण्यात आलेल्या माहिती फलकावर तसा स्पष्ट उल्लेख नाहीये। इंग्लंडवरून आणण्यात आलेली ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या वधावेळी वापरली असल्याचा दावा राज्य सरकार अनेक वेळा करत होतं। या ठिकाणी वाघनख जी ठेवण्यात आलेली आहे ती इसवी सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सरदार अफझल खान ठार केल्याचा उल्लेख असलेल्या वाघनखाच्या डबीवर दिसून येतो। ग्रँड डफ हे ब्रिटनला परतल्यानंतर राजघराण्यातील संग्रहात इतर वाघनख असल्याची नोंद दिसते। त्यामुळे ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारण्याकरता वापरली आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करता येणे शक्य होत नाही, असं एकूण याबाबत इथं असं नमूद करण्यात आलेलं आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही इंग्लंडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार केला होता। ही वाघनख शिवाजी महाराजांची आहेत किंवा त्यांनी अफझल खानाच्या वधावेळी वापरलेली आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही असा दावा सावंत यांनी केला होता। GR मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वाघनख आहेत म्हणून? GR मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वाघनख असं लिहिताय, सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय, टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय, मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनख ठेवण्यासाठी कोल्हापुरात 7 कोटी रुपये खर्च करून स्ट्रॉंग रूम बांधली जाते। शिवशस्त्र शौर्य गाथा उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे। मात्र या वाघनखांच्या इतिहासावरून सुरू झालेला वाद थांबत नाहीये। जर ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान वधासाठी वापरलेली नसतील तर इतका पैसा खर्च करण्याचं कारण काय असा सवाल कायम आहे। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।